नमस्कार मित्रांनो, एक क्विक व्हिडिओ बनवायचा विचार झाला माझा, कारण की आज बहुतेक जणांचे स्टॉप लॉस हंटिंग झालेलं आहे निफ्टीमध्ये, स्पेशली जे कॉल ऑप्शन जे आहे त्याच्यामध्ये. तर स्टॉप लॉस हंटिंग ऍक्च्युली आपल्याला कसं दिसतं, कसं होतं ते पाहू आपण. तर ही आपली आजची रेट जी आहे 15 मिनिटाची पहिली कॅन्डल आहे. या कॅन्डलला ज्यांनी समजून इथे या कॅन्डलमध्ये ज्यांनी एंट्री घेतली आणि ज्यांनी हा स्टॉप लॉस ठेवला असेल खालचा, तर भलेही स्टॉकच्या प्राइसमध्ये इथे ही प्राइस तोडली नाही, पण ऑप्शनच्या प्राइसमध्ये इथे स्टॉप लॉस याचा हंटिंग झाला आहे. पहिली स्टॉप लॉस हंटिंग आपली इथे झाली आहे. दुसरी स्टॉप लॉस हंटिंग या कॅन्डलमध्ये झाली आहे. जर बघाल इथे या ग्रीन कॅन्डलनी या रेड कॅन्डलला तोडलेला आहे आणि या ग्रीन कॅन्डलचा ज्यांनी इथे स्टॉप लॉस ठेवला, या रेड कॅन्डलनी या ग्रीन कॅन्डलचा लो तोडला नाहीये, पण ऑप्शन मध्ये इथे तोडल्या गेलेला आहे. ओके, थर्ड जे झालेलं आहे आपलं ते या लेवलला झालेलं आहे. ज्यांनी असा विचार करून घेतला आहे, ही लेवल स्टॉप लॉस ठेवली आहे कारण की इथे सपोर्ट घेत होता निफ्टी, त्यांचा या कॅन्डलमध्ये स्टॉप लॉस हंटिंग झालेला आहे. जर तुम्ही इथे बघाल, इथे या कॅन्डलमध्ये ही स्टॉप लॉस हंटिंग झाली आहे. तर अशा प्रकारे ऑप्शन बायर्सचं नेहमी स्टॉप लॉस हंटिंग होत राहतं. स्पेशली इंट्राडे मध्ये फार या गोष्टी होतात, कारण की इंट्राडे मध्ये मला क्विक मनी बनवायचा असतो आणि त्या चक्करमध्ये स्टॉप लॉस फार छोटा ठेवतात लोक. तर काहीच नेहमी एकीची काळजी घ्यायची की आपला जोही स्टॉप लॉस असेल हा आर्ली बेसिसला असलाच पाहिजे, और तुमचा जोपर्यंत चांगलं कन्व्हिक्शन नाही तोपर्यंत तो स्टॉप लॉस तुम्ही ठेवायला नाही पाहिजे किंवा ट्रेड नाही घ्यायला पाहिजे. तर धन्यवाद गाईज, आजचा व्हिडिओ इतकाच. आजचं विश्लेषण घेऊन मी लवकरच येईल. तोपर्यंत स्टॉप लॉस गमवू नका. स्टॉप लॉस जर घेतला तरी चांगला, पण पुन्हा ट्रेड घेऊ नका त्यामध्ये, आणि लालचमध्ये जास्त जाऊ नका. जेवढं लालच तुम्ही कराल तेवढं तुमचं नुकसान होईल. धन्यवाद गाईज.